मॅनेजमेंट कडून आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाले का जोपर्यंत 12वा खेळाडू येत नाहीये तोपर्यंत सामना सुरू करू नका. चला तुमच्या एक्स्ट्रा प्लेला नाव माहिती नाही त्यामुळे हा अडथळा आलाय. हे दोन माहिती बोलतो बाकीचे नाही माहिती. तर येस मॅनेजमेंट आता आम्हाला सांगते त्यांचा असा नाम उल्लेख करा XYZ ABC .111 786 123. चला उद्या तसं करू मग जर रेस मध्ये तो खेळाडू आला मग त्याला शोधत बसा. घेऊ शकता 2 माईक आहेत शेअरिंगला येऊ शकता. बघा तुम्ही बोलता ना लाईव्ह सुरू. चला यस मॅच कडे वळूया. तुम्ही जेवढे बोलाल ना तेवढाच क्रॉप करतील आणि ती व्हिडिओ व्हायरल होईल. तर लक्ष विद्या मॅच कडे. सलामीची जोडी सरकले. पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि हेमंत इंगळे यांचे षटक. बॅटिंग करताना खारघर वॉरियर्स. कामोटे किंग्सने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करतोय. किती टार्गेट सेट केलं जाईल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना कामोटे विरुद्ध खारघर वॉरियर्स. यस लॉफ करताना चेंडू. बॉल गोज ऑन आय. या 6 षटकार. नेक्स्ट बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. जरूर पंच इशारा करतील मिळतील. 4 धावा चौकार. तर 4 चेंडू मध्ये 14 वर खेळतात डॉक्टर भरत पटेल. चौकार डॉट त्यानंतर षटकार. 1 चौकार आला. बॅटिंग करत असताना कमालीचा खेळ. यस काय फटका खेळलाय बघा. गुड स्ट्रोक. दन 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 करत गेलाय. 4 धावेसाठी चौकार. तर 5 चेंडूचा खेळ संपला. 18 का बॅटिंग आहे. अमेझिंग. काय फटकेबाजी. एकदा बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. डॉक्टर भरत पटेल गुड बॅटिंग. प्राप्ती लाईव्ह कडून ही स्पर्धा तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळते आणि आपण पाहतो
पाचवं तळोजा डॉक्टर वेलफेअर असोसिएशन डॉक्टर प्रीमियर लीग. चला थोडा स्पीडअप करा, एक मॅच बाकी आहे. जर वेळ लवकर गेली घरी जाणार, जर तुम्ही लवकर खेळलात. उद्या संडे लवकर पेशंटची तुम्हाला ओपीडी घेता येईल. आज लवकर घरी गेला तर इव्हिनिंग नंतर तुम्ही तो शेड्यूल बनवू शकता. डॉक्टर्स बॉलर नेम 7ची अपॉइंटमेंट द्या, 8ची द्या. मात्र आज लवकर गेला तर उद्या प्लीज लवकर या. बॉलर नेम विचारा ना. बॉलर तर बॉलर नेम बघा पुन्हा सुरू झालं. तर उद्याच्या मॅचेस आम्हाला जरूर माहिती मिळते का. पनवेल प्राईड आणि करंजाडे लायन्स तेजस. जरूर डॉक्टर जगे आम्हाला उद्याच्या शेड्यूल सांगतील कितीला रिपोर्टिंग करायचे. लॉर्ड्स प्रमाणे 9 वाजता रिपोर्टिंग आहे. 8:30 का. यस 8:30ला रिपोर्टिंग. 8:30 वाजता रिपोर्टिंग. 9ला मॅच सुरू होईल. उद्या पनवेल प्राईड आणि करंजाडे लायन्स आपण रेडी राहा. आणि कामोटी किंग्स आणि PDGP टायगर्स. म्हणजे उद्या जे पहिल्या 2 मॅचेस आहेत ना ते संघ लवकर आले तरी त्याच्यानंतर एक मॅच 2 लागतील. तर यानंतर एक मॅच बॅलन्स आहे, जी मॅच आपण पाहू पनवेल वॉरियर्स आणि कर्नाळा वॉरियर्स. लक्ष विद्या मॅच कडे. बॅटिंग करताना खारघर वॉरियर्स पोहोचलाय 29 सेकंड ओव्हर. 6 मध्ये 24 वर खेळतात डॉक्टर भरत पटेल, डॉक्टर तेजस आलेत आणि सूरज सावंत यांना आपण पाहतोय. हा आता चौका एक बाउंड्री आली आणि एक सिंगल. 2 बॉल नॉर्मल झाले पण 2 बॉल झाले. डॉक्टर तेजस अरे बॉल तिथंच थांबलेला. क्विक रन घेत. ओ लॉफ. आणखीन एक 6 दन 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 षटकार. पोहोचले 7 मध्ये 30. का बॅटिंग सूर्य. 30 धावा वैयक्तिक. संघाची धावसंख्या 35. आणखीन एक लॉफ. दर्जेदार बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. आठ मध्ये 34 खेळतात. 12 बॉल त्यामध्ये स्वतः डॉक्टर भरत पटेल खेळलेत. 8 मध्ये 34 अर्धशतक होऊ शकतो आणि ही संधी त्यांना आहे. आणखीन एक तडाखा. क्या बॅटिंग आहे बघा. डॉक्टर भरत पटेल असे खेळतात याचा अर्थ ते रोज प्रॅक्टिस करत असतील. इंडिव्हिज्युअल का बॅटिंग सूर्या. वॉट अ बॅटिंग. अक्षरशः गोलंदाजांची कत्तल. आणखीन एक चौकार. 44. टाळ्या होऊ द्या. 10 मध्ये वैयक्तिक 44. ग्रेट इनिंग. एक 6 मारला ना फास्ट. भरत पटेल यांना बॉलर नेम विचारा ना. बॉलर नेम. एक षटकार आला तर सर्वाधिक वेगवान 50. अभिजित बॉलर नेम विचारा ना. हे तर बाजूला आहेत ना.
सुधाकर. डॉक्टर सुधाकर शिंदे 10 मध्ये 44 खेळतात. डॉक्टर भरत पटेल काय इम्प्रेस केले. डॉक्टर सुधाकर गोलंदाजी करत असताना ओव्हर नंबर 3. ओ आणखीन एक चौकार. एकूण धावा 53. कमालीची बॅटिंग सूरज सावंत. डॉक्टर भरत अक्षरशः घामटा काढलाय. तडाखे बंद खेळ अगदी संध्याकाळ गाजवतील का हा विचार होते या मॅच मध्ये. ग्रेट बॅटिंग. पंचांचा इशारा वाईटचा कॉल. एकूण धावसंख्या 60. असे खेळले तर आतापर्यंत हायेस्ट स्कोर होईल आणि नक्कीच होईल होईल होईल. आणि हा ठोकलाय. आणखीन एक धक्का आपण पाहतो तडाका. 66. सिंगल डबल एकही पाहायला मिळत नाही. असं वाटतंय का टीव्ही ऑन केल्याने हायलाइट्स पाहतोय. काय बॅटिंग आणि ते सुद्धा लांब लचक. एक फक्त 2 धावा त्यानंतर नुसते षटकार. बोल्ड. गुड बॉल गुड. 66. कॉपरेट करा जरा. बॅट्समन नेम सांगा. बॅट्समन नेम. त्यांना नाही माहिती नाहीये. फोन करा. बॅटिंग वाले एकतरी थांबत नाही इथं मग कुठं बसलेत कुठं. अरे बॅटिंग वाल्याने कोणीतरी या इथं एकानी. तुषार जाधव. अरे बॅटिंग वाल्याने तर जगा आपण पाहिले एक्स्ट्रा असतात प्लेयर आणि मॅनेजमेंट आम्हाला सांगते असं जर प्रकार उद्या घडला तर लकी ड्रॉ मध्ये त्यांची चिठ्ठी टाकण्यात येणार नाही. तर यस डॉक्टर सुशांत जाधव 70 धावा सर्वाधिक स्कोर आहे. आतापर्यंत सर्वाधिक स्कोर बनवलाय 70 धावा खारघर वॉरियर्स. खेळ आपण आतापर्यंत पाहिलं. एक बाउंड्री 6 वाइड 6 विकेट बोल्ड बाउंड्री आणि मग बाउंड्रीने 2 धावा. बाउंड्री होती ती.
ती बाउंड्री गेलेली 2 धावा नव्हत्या. त्या दोन धावा होत्या ना. यस, तो बाउंड्री केलं त्याने. लक्षवेधी मॅच कडे धावसंख्या चांगली कमालीची बॅटिंग करत असताना बॉलर कोण आहे? बॉलर आपण पाहूया. श्रीकांत, डॉक्टर श्रीकांत. डॉक्टर भरत पटेल कडून अपेक्षा मांडल्यात का त्यांचं अर्धशतक झालं पाहिजे. अंधार काटे. पन्नास 50. यस, आणि इथे बघा बॅट वरती करायचे डॉक्टर भरत पटेल. अर्धशतक 12 मध्ये 50. यस डीजे थोडा होऊ द्या. थ्रो चुकीचा आणि मिळतील या चेंडूवर धावा. 6 धावा. ऐंशी धावा. 80 धावसंख्येचा डोंगर बनवलाय. 80 धावा धावफलकावर. जिथे सुरुवातीला 18, 20, 25 बनत होत्या तिथे 80 बनवल्यात. का बॅटिंग आहे. यस आउट. गुड कॅच. लक्ष द्या पुन्हा एकदा मॅच कडे. आतापर्यंत धावसंख्येचा आलेख उभा केलाय. विशाल पाहुणे आलेत. नवीन फलंदाज. नेक्स्ट बॉल. फुटवर्क वापरलं. ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. यस, सिंगल डबल साठी प्रयत्न जरूर होईल. 81 धावा धावफलकावर. 81. लॉस ऑफ द 2 विकेट. एकूण धावा धावफलकावरती 81. यस, झेल होणार का. पकडलाय आणि इथे धाव बाद होईल. यस, डेफिनेटली. आनंद पाहायला मिळाला आणि टीम होती
तळोजा टायगर्स. डॉक्टर संतोष जगे पॅकर्स आहेत आणि तिथे गुड न्यूज आम्हाला मिळते. तर तळोजा टायगर्स साठी एक सुवर्ण संधी. चॅम्पियन झाले हो ना. अशीच का एकदा जोरदार टाळ्या. डॉक्टर जगे गोवा टूर ते स्पॉन्सर करणार आहेत. त्यामध्ये सर्व काही इन्क्लूड असेल. यस ओनली तळोजा टायगर्स. ऑल पॅकेज सेट. तर डॉक्टर जगे यांचं धन्यवाद. चला एंटरटेनमेंट मॅच कडे वळूया. टार्गेट 83 83 करायचे. तर टार्गेट खूप मोठे, लक्ष मोठं असतं ना तेव्हा कॉन्फिडन्स लूज होतो. मात्र क्रिकेटमध्ये अशा आपण सामने पाहिले 4 ओव्हरमध्ये 85-82 चेस होताना पाहिलेत. कधी कधी जर बॅट्समन मध्ये नेहमी आम्ही पाहतो जेव्हा त्यांच्याकडे गुणवत्ता असते, लढण्याची जिद्द असते, तर मॅचला ते कव्हर करू शकतात. टॉससाठी पनवेल वॉरियर्स आणि कर्नाला वॉरियर्स. चला लगेच संपर्क साधा. नेक्स्ट मॅच टॉस साठी लगेच संपर्क साधा. पुढच्या दोन्ही संघांना विनंती असेल. पनवेल वॉरियर्स चला पनवेल वॉरियर्स आणि कर्नाला वॉरियर्स. कॅप्टन आलेत का? पनवेल वॉरियर्सचे आलेत. कर्नाला वॉरियर्स दोन्ही आले असतील तर डॉक्टर जगे यांना विनंती करेल टॉस आपण करून घ्या. वेट करू नका. लास्ट मॅच आमचे कॅमेरामन छोटा तीर, घावकरी गंभीर, साजिद भाई वय वर्ष 14, वय वर्ष 35. चला पनवेल वॉरियर्स आणि कर्नाला वॉरियर्स टॉस साठी लगेच संपर्क साधा. तर डॉक्टर तेजस खोपकर यांना आपण जरूर पाहूया. चला टॉस पेंडिंग आहे. विनंती असेल. नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय डॉक्टर हेमंत इंगळे यांना पाहतोय. पहिला चेंडू ओ लॉफ केलाय. दिस इज अ बिग शॉट स्क्वेअर लेगच्या वरून आणि आला षटकार. हम्मी की होते पनवेल वॉरियर्स आणि कर्नाला वॉरियर्स. चला टॉस करतो आपण. नेक्स्ट मॅच सर्व उपस्थित आमच्या अतिथी मान्यवर त्यांचं सहर्ष स्वागत. तर ओव्हर नंबर 1 डॉक्टर आनंद. पनवेल वॉरियर्सला टॉस जिंकला आणि टॉस जिंकून त्यांनी फिल्डिंगला पसंती दिली. तर उद्याचे जे मॅचेस आहेत ओ लॉफ गुड स्ट्रोक षटकार.
लक्ष विद्या मॅच कडे एकूण धावा दाफलकावरती 12. कॅमेरामन साजिद संपर्क साधा लगेच. कॅमेरामन साजिद चला टेक्निकल इश्यू झालाय कॅमेरामनला विनंती करेन. 666 आणि यानंतर डीप कव्हरला 4 टार्गेट 83. अनन्याने आपण पाहिलं फर्स्ट ओव्हर. लक्ष विद्या मॅच कडे पुढचा चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न झेल होणार का. यस पकडला झेल. गुड कॅच. एकूण धावा 16 टार्गेट 83. असं होऊन देऊ नका प्लीज कोऑपरेट करा. कारण जेव्हा स्पर्धेचा दर्जा वेगळा असतो ना तेव्हा सुरळीत होणं हे खूप महत्त्वाचं असतं. आम्ही प्रामुख्याने अनेक स्पर्धा कव्हर करतो. अगदी फर्स्ट बॉलच्या अगोदर प्लेयर येतात. अनेक कॉर्पोरेट मॅचेसमध्ये पाहतो. कारण शिस्तीचा खेळ ओळखला जातो टेनिस क्रिकेट. 12 मॅन रेडी आहेत त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. सामना सोडायचा नाहीये. धावा दाफलकावरची टोटल 16 धावा आहे. टार्गेट 83. कॅमेरामन साजिद मूर्ती लहान पण कीर्तिमान. साजिदला सुट्टी हवी होती कारण आज प्रपोज डे होता म्हणून त्याला सुट्टी हवी होती. मात्र प्राप्ती लाईव्हच्या जीतून ती सुट्टी दिली नाही. उद्या भेटेल. तर साजिद तुम्हाला सुट्टी भेटेल 14 फेब्रुवारीला. 4 चेंडूंचा खेळ संपला आणि धावा धाफलकावरती 16 आहेत. टार्गेट 83. यस प्लस ऍड होईल. टोटल रन्स आपण पाहिला. एकूण धावा 17. पहिल्या ओव्हर मध्ये धावा होत्या 24. त्यानंतर कोणाची मॅच आहे? पनवेल वॉरियर्स. नक्कीच यावेळेला आपण पाहतोय पनवेल वॉरियर्स आणि कर्नाला वॉरियर्स. टॉस झाला आणि टॉस जिंकला पनवेल वॉरियर्सनं आणि त्यांनी क्षेत्ररक्षणाला पसंती दिली. पनवेल वॉरियर्स तुमचा एक एक्स्ट्रा प्लेयर अवेलेबल असेल तर आपण पाठवा. एक्स्ट्रा प्लेयर प्लेइंग 11 लिस्टसाठी जे आमच्या ॲपचे स्कोरर आहेत स्कोर कार्ड डिटेल्ससाठी आम्हाला ती डिटेल्स हवी असते. एकूण धावा 19. टार्गेट 83. तर साजिद जॉईन झालेत आणि आता मायक्रोफोन त्यांच्या हातामध्ये दिलाय. बघा प्राप्ती लाईव्हचे हे छोटेसे कॅमेरामन अनेक स्पर्धा कव्हर करतात. जरी हाईटने छोटे असले तरी फाईट खूप चांगली देतात आणि कीर्ती सुद्धा त्यांची खूप मान आहे. आणि स्क्रीनवर पाहतोय जितूबाई यांचे राईट हँड किंग मेकर साजिद बघा मायक्रोफोनवर जॉईन झालेत आणि आता ते जरूर काहीतरी आमच्याशी संपर्क साधतील. साजिद कसं वाटतं जेव्हा क्रिकेटची सुरुवात असते
घरी जायला वेळ मिळत नाही, डे नाईट स्पर्धा कव्हर कराव्या लागतात. का म्हणशील ना तुमच्या ओनर्सबद्दल, कशा पद्धतीनं तुम्हाला सपोर्ट असतो? ओनर तर खूप चांगला आहे. किती वाजता सकाळी तुम्हाला यावं लागते तेव्हा रिपोर्टिंग करायची असते? 7 वाजता उठायला लागतो रोज. क्या बात आहे. साजिद जॉईन झालेत, छोटा पॅकेट आहेत. जितूबाई तुम्हाला सुट्टी देतात का जेव्हा तुम्हाला सुट्टी हवी असते तेव्हा? सुट्टी हवी, सुट्टी पाहिजे तेव्हा सुट्टी भेटतो. आणि कधी अचानक प्लॅन झाला, यस लक्ष आहे स्कोररांचं लक्ष आहे, वन साइड मॅच आहे, आणि जेव्हा तुम्हाला कधी अचानक प्लॅन झाला कुठेतरी भेटायला जायचं असतं तेव्हा जितूबाई परमिशन देतात का? जितूबाई परमिशन देतात. काय म्हणाल तुमच्या ऑल बाकीच्या टीममेट्सबद्दल, ते तुम्हाला सपोर्ट करतात? कसं वाटतं प्राप्ती लाईव्हमध्ये तुम्ही काम करता? प्राप्ती लाईव्हमध्ये सपोर्टर खूप चांगले आहेत. यावर्षी पगार वाढला? वाढणार आहे पुढच्या महिन्यात. ओ क्या बात आहे. चला मॅचकडे वळते. बघा छोटा पॅकेट आहेत प्राप्ती लाईव्हचे, ते कॅमेरामॅन, त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला होता. भरपूर मेहनत असते बऱ्याच स्पर्धेमध्ये. एकूण धावा 33 15 बॉल 50, लक्ष मोठे 83 करायचे. 33 धावा झालेत आतापर्यंत. 33 वेट कल्पेश 19 होत्या फर्स्ट ओव्हरला, त्यानंतर 4-4-6 करेक्शन. बघा ॲप स्कोरर, वेट 33 बरोबर आहे. यासाठी 12 मॅन हवा असतो. स्कोर राईट आहे, डोंट वरी. 37. सामना सोडायचा नाहीये. आता हेमंत खेळतात. चेंडू आणि धावांचं अंतर बऱ्यापैकी मोठं आहे. ओ गुड बॉलिंग, स्विंग पाहायला मिळाला, मात्र बाहेर गेला, जास्त टर्न झाला आणि हा वाईट बॉल. संघ पुढे सरकेल. एकूण धावा 38. नेक्स्ट मॅच रेडी राहा. पनवेल वॉरियर्स आणि कर्नाला वॉरियर्स. एकूण धावा टोटल 38. सेकंड ओव्हर. बघा गोलंदाजाचं सुद्धा नाव आलं नाही. XYZ तिथे आम्ही नोंद केलं. सिंगलनं धाफलक पुढे सरकेल. टोटल रन्स पाहूया 39. येस उद्या साईराजे रिपोर्टिंग करतील 8:30ला. आम्ही डिस्कशन केले त्यांच्याशी. तर लक्ष विद्या पुन्हा एकदा मॅचकडे. 39 टार्गेट 83. लॉफ करते ऑन साइडला. ओ मिस फील्ड. धाव घेण्याची तयारी. धोका होईल का? ओ गॅदर केला, मात्र त्यानंतर थोडे मागे पडले. यस पाणी घेऊन जा इमर्जन्सी. तर 2 ओव्हर नंतर कंपॅरिझन कडे आपण वळू. पहिल्या ओव्हरमध्ये 24 होत्या जेव्हा बॅटिंग पूर्वार्धामध्ये. सेकंड ओव्हरमध्ये 25 आल्या आणि आता दोघांची कंपॅरिझन केली तर आता धावा 41, थोडा मागे. मात्र जर इथून तडाखा सुरू ठेवला, ज्या पद्धतीनं तेजस खेळले, हेमंत खेळले, असा खेळ सुरू राहिला. आता अपेक्षा डॉक्टर हेमंत आणि डॉक्टर सुधाकर यांच्याकडून, जिथे धाव फलकावर 41 आणि चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. 12 चेंडू आणि 44 धावांची गरज. बारा चेंडू आणि 42 धावांची गरज.
12 चेंडू 50 धावा चेस होताना पाहिले, 12:45 चेस होताना पाहिले, 12:52 चेस होताना पाहिलेत आणि आता 12:42. 12 चेंडू आणि 42 धावा. टार्गेट 83. ओव्हर नंबर 3 बॅटिंग करताना टीम कामोटे. लक्ष विद्या मॅच कडे. चला बॉलर नेम फिल्डर आणि सांगा जे डीपला उभेत. बॉलर नेम सांगा. डॉक्टर युवराज. डॉक्टर सूरज आहेत का? युवराज. इक्वेशन ॲनालिसिस 12:42. 82 होऊ शकतात. एक ओव्हरमध्ये पिटाई झाली कारण आपण मागच्या पूर्वार्धामध्ये पाहिलं एका ओव्हरमध्ये 24 आल्या, सेकंड ओव्हरमध्ये 25 आल्या. आता 12:42. प्रत्येक चेंडूवर आक्रमणाची गरज आहे. आक्रमण केलं डीपला चेंडू येतोय एक्स्ट्रा कव्हरला. 12:42. आता 11:39. ठोक डीजे. डॉक्टर हेमंत 11:38. 38. ओ हाईट चांगली होती. त्यानंतर चेंडू काहीसा डीप गेला. या चेंडूवर काही करता आलं नाही. यस गोलंदाज पाहूया. डॉक्टर युवराज चौकारानंतर डॉट. युवराज मोर्यानं पाहतो. इक्वेशन आता 10 बॉल 38. 10 चेंडू 38. सेकंड इनिंग. ओ आक्रमण केलंय ऑन साइडला. फिल्डर रेडी. एक धाव निघाले 2 धावेसाठी. 2 धावा 9 मध्ये आता हव्यात. यास बघा धाव सोडण्याची तयारी. 3 आल्या. बॉल टू रन सांगा. 9 चेंडू आणि 35 धावेची गरज. इथून षटकार चौकार आले तर कमबॅक होईल. या मैदानावर धावा होता. स्पोर्टिंग विकेट. तुम्ही मेहनत करा तुम्हाला साथ देईल. तुम्ही बॅटिंग करा तुम्हाला साथ देईल. तुम्ही बॉलिंग करा तुम्हाला एक खेळपट्टी साथ देईल. अगदी सकाळी 18, 25, 30 साठी फलंदाजांना अक्षरशः नाकी न आणलं मात्र त्यानंतर धावा होताना पाहिल्या. आता 9 मध्ये 35. 9 बॉल 35. जबाबदारी डॉक्टर हेमंत यांच्याकडे तो क्लास आहे. डॉक्टर सुधाकर करू शकतात. 9:35. चेंडू चाललाय लॉंग लेग फाईन लेग कडे जरूर. वाईट आणि हा बोनस. नऊ 30. 9 मध्ये 30 करायचे. होणार का? होतील. प्रयत्न केला तर सर्व काही शक्य. क्रिकेटमध्ये काहीच अशक्य नाही. क्रिकेट इज अ जंटलमॅन गेम. कधी काय येऊ शकतो. प्लस मायनसचं कोड. 12:42 सामना आला. आता 9:30 वर इथून 2 षटकार आले तर मॅच मध्ये मजा येईल. 9 बॉल 30. व्हाईट बॉल. ओ तयारी दाखवली. या आता नंतर कॉल केला. लेट आले. 9 मध्ये आता 9:28 प्लस 2 वाईट प्लस 1 2. 9:28. 9 चेंडू आणि 28. सामन्यामध्ये कोण जिंकेल? कामोटे का खारघर? खारघर वॉरियर्स का कामोटे किंग्स? लक्ष विद्या मॅच कडे. 9 बॉल 28. गोलंदाज या वेळेला गोलंदाजी करताना डॉक्टर सूरज. समोर खेळण्यासाठी डॉक्टर युवराज. मात्र समोर खेळतात डॉक्टर सुधाकर. हेमंत आहेत का? हेमंत ऑन साइडला ट्राय करतो डीप कडे. फिल्डर रेडी. ओ मिस फील्ड. 2 धावेसाठी प्रयत्न. चालतील 3 धावा. प्रयत्न. यस कमालीचा.
8 मध्ये आता 8 बॉल 25. 1-2 षटकार आले ना तर कमबॅक होईल. स्ट्रायकर एंडला खेळतील या वेळेला डॉक्टर हेमंत. डॉक्टर हेमंत कडून आतापर्यंत 4 थकले. थोडा जरा पाणी घेऊन जा. 8 मध्ये 25 पाहिजेत. काय येऊ शकतो. 8 मध्ये 25 ची गरज. ओ फटका कन्वर्ट झाला नाही. ठोक डीजे. अंपायर 1 बॉल बाकी आहे ना. 7 मध्ये 25. बघा एक मोठा फटका आला ना तर फाईट देता येईल. होऊ शकतात. 24 निघाला होत्या 25 निघाल्या होत्या त्या पद्धतीनं पलटवार करावा लागेल. 7-25. ओ नो बॉल. खूप हाय होता चेंडू. फ्लाय झाला. उंची जास्त. हाईट ऑफ द डिलिव्हरी खूप होती. 7 बॉल 23. चला षटकार येऊ द्या ही प्रार्थना करत असतील पाठीराखे. 7 बॉल 23. हक्क आहे सामना जिंकण्याचा. कुणालाही सर्वांना हक्क आहे. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो. 7 मध्ये 23. फटका खेळला डीपला. यस आलाय चौकार. 6 बॉल आणि आता 19 होतील का. ठोक डीजे. चे कॅमेरामॅन साजिद जॉईंट झालेत. पुन्हा एकदा आम्ही त्यांच्याकडे वळतोय. साजिद कडे मायक्रोफोन जरूर आहे. 6 चेंडू आणि 19. या साजिद कडे आम्ही वळतोय. आता घाबरले. एक इनिंग झालं. 6 मध्ये 19. चला मॅच इंटरेस्टिंग आहे. आता सामना कोण जिंकेल. विजय खेचून कोण आणणार. कामोटे किंग्स का खारघर वॉरियर्स. मात्र दोन्ही सेट फलंदाज. इंडिव्हिज्युअल कडे आपण जाऊया. आतापर्यंत 10 मध्ये 33 खेळतात. हेमंत गुड बॅटिंग. 50 ठोकले ते डॉक्टर भरत होते. भरत पटेल यांना पाहिलं आणि आता 6-19 गोलंदाज झालेत. बॉलर नेम यस डॉक्टर भरत पटेल. 6-19 समोर खेळतील. ओ डॉक्टर सुधाकर लॉफ करण्याचा प्रयत्न. खराब गोलंदाजी. टो इंडला लागला. यस ऑन फील्ड अंपायर. तर मॅनेजमेंटने सांगितले रिव्ह्यू नाहीये. चला ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन हा फायनल असेल. चला मॅच कडे वळूया. विनिंग कॅल्क्युलेशन 5 बॉल 18. यस सिंगल आली. आता येणारी चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. 4 बॉल 17. 4 बॉल 17. 7-23 4-17. सामना सोडायचा नाहीये. ओ क्लीन बोल्ड. 3 चेंडू आणि 17 ची गरज. 3 चेंडू
चांगल्या पद्धतीनं कव्हर केला होता. गोलंदाजानं जे खराब गोलंदाजी केली तिथे सामन्याला वेगळा टर्न मिळाला होता. मात्र त्यानंतर पुन्हा कमबॅक करताना गोलंदाज आपण पाहतोय डॉक्टर भरत पटेल यांना इक्वेशन 6-19, 4-17, 3-17 नवीन फलंदाज गेलेत. संतोष, डॉक्टर संतोष खामोटेला पाहतोय. लक्ष होतं 82-83 मात्र बऱ्यापैकी पलटवार केलाय. यस 4 धावा, 1 बाउन्स. सामना सोडायचा नाहीये. चला एकदा टाळ्या होऊ द्या या बॅट्समन साठी. 2 बॉल 13. स्पर्धेचा नियम आहे. फाईट खूप चांगली दिली. मात्र जी गोलंदाजी केली होती ना डॉक्टर युवराज, त्यामध्ये 23 आल्या. 2 वेळा संधी मिळाली वाईड +4 आणि तिथे सामना बनवला. ही संधी होती. मात्र त्यानंतर जो कमबॅक केला